आता हे पहा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जोड शब्द. काय पाहणार आहोत? जोड शब्द. जोड शब्द कसे बनतात ते. तर अगोदर शब्द बनवण्यासाठी कशाची गरज लागते हे इथे मी दिलेलं आहे. कशाची गरज लागते? अ ला ए, आ ला डबल ए, ई ला आय, दीर्घ ई ला डबल ई, उ ला यू, उ ला डबल ओ, रू ला आर यू, ए ला ई, आय ला ए आय, ओ ला ओ, आऊ ला ए यू, अम ला ए एम, आहा ला ए एच किंवा ए एच ए, किंवा एखाद्या अक्षराला काना जर लागणार असेल तर त्यापुढे ए येते, पहिली वेलांटी लागणार असेल तर आय येते, दुसरी वेलांटी लागणार असेल तर डबल ई येते, पहिला उकार लागणार असेल तर यू येते, दुसरा उकार लागणार असेल तर डबल ओ येते, वरती एक मात्रा लागणार असेल तर ई येते, वरती दोन मात्रे लागणार असतील तर ए आय येते एखाद्या अक्षरापुढे. जसं की आता क आहे, क वरती दोन मात्रे लागणार आहेत तर मग क साठी काय येते? के. मग के पुढे काय येईल? ए आय. मग काय होईल? कै. अशा प्रकारे के. खो म्हणजे एखाद्या अक्षरापुढे एक काना एक मात्रा लागणार असेल तर ओ, एखाद्या अक्षरापुढे एक काना दोन मात्रे लागणार असतील तर ए यू, एखाद्या अक्षरावरती अनुस्वार येणार असेल तर ए एम किंवा ए एन, एखाद्या अक्षरापुढे विसर्ग लागणार असेल तर ए एच किंवा ए एच ए. अशा प्रकारे. तर हे अशा अनेक ट्रिक्सचा उपयोग करून आपण वर्ड्स बनवणार आहोत. आता पहा, आणखीन या गोष्टीचा पण उपयोग जोड शब्द बनवण्यासाठी होणार आहे. काय? क ला काय येते? के. ख ला काय येते? के एच. ग ला काय येते? जी. तर हे सर्व मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. याचा पार्ट नंबर 2 जाऊन पहा. या प्लेलिस्टमध्ये पार्ट नंबर 2 त्यामध्ये याची पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. तर याचा उपयोग इकडे होणार आहे. जसं की आता ब्लॅक. मग ह्या जोड शब्दाचं इंग्लिशमध्ये कसं होतं? आता आपण याची मराठीमधून इथे फोड करून घेतलेली आहे. ब्ल आणि हे वरती ॲ आहे. ब्लची वेगळी फोड केलेली आहे आणि याच्यानंतर मध्ये काय लागलेलं आहे? ॲ. ॲ इथं लिहिलेलं आहे आणि क साठी के. मग याची आपण या अक्षराची, या शब्दाची आपण इथे फोड केलेली आहे. हे फोड केल्यानंतर हे असे बनले आहे. तर या ब्ल साठी काय आलं? बी एल आलं. या ॲ साठी ए आलं आणि क साठी इथे सी के आलेलं आहे. तर काय होईल? हे जोडून घेतल्यानंतर बी एल ए सी के ब्लॅक. ह्या ब्लॅकची स्पेलिंग ही अशी इथे होते. तर अशा प्रकारे जोड शब्द हे बनतात. हे पहा आता ब्लँड. ब्लँड. आता याची मराठीत फोड करून घेऊ. ब्ल इथं लिहिलेलं आहे. मग नंतर इथे आलेलं आहे ॲ. ब्ल प्लस ॲ, ब्लँड. न चा उच्चार होतो इथे अर्धा म्हणून इथे न ड ला जोडलेला आहे. ब्ल प्लस ॲ अँड ड, ब्लँड. ब्लँड. मग आता हे ब्ल साठी बी एल घेतलेला आहे, ॲ साठी ए घेतलेला आहे आणि एन आणि ड साठी, न आणि ड साठी एन डी घेतलेलं आहे. मग हे प्लस काढून टाकले, हे जोड शब्द इथे जोडून घेतले. याची स्पेलिंग झाली बी एल ए एन डी, ब्लँड. या ब्लँडची स्पेलिंग अशी इथे बनलेली आहे. आता ब्लँक. ब्लँक याची फोड करून घेतली इथे आपण. इथं ब्लँक. ब्लँक. ब्ल म्हणते वेळेस ॲचा उच्चार होतो म्हणून इथे ॲ घेतलंय. ब्ल प्लस ॲनक. ॲनक. नचा पण उच्चार होतो म्हणून इथे न क ला जोडलेला आहे म्हणून इथं ब्ल प्लस ॲ आणि इथे न आणि क घेतलेला आहे. या ब्ल साठी बी एल, ॲ साठी ए आणि न आणि क साठी एन के. तर याची स्पेलिंग बनलेली आहे बी एल ए एन के, ब्लँक. ह्या ब्लँक या जोड शब्दाची स्पेलिंग बी एल ए एन के, ब्लँक अशा प्रकारे बनलेली आहे. तर हे पहा, आता इथे आपण ब्लास्ट. ब्लास्ट कसे बनते हे पहा. ब्लास्टचे आपण इथे आधी फोड करून घेतलेली आहे. ब्ल इथे लिहिलेलं आहे. ब्ल मध्ये काय लपलेलं आहे? आ. ब्लास्ट. आ लपलेला आहे म्हणून हे आ प्लस ट, हे स्ट इथे घेतलेलं आहे. ब्ल साठी बी एल, आ साठी ए आणि एस साठी स आणि या टी साठी ट. तर अशा प्रकारे बी एल ए एस टी या ब्लास्टची स्पेलिंग बनलेली आहे. हे पहा. ब्लिम्प. हे ब्ल इथं लिहून घेतलेलं आहे. ब्ल हे पहिल्या वेलांटीसाठी येते ई, ऱ्हस्व ई येते आणि ही एम पी, म आणि प असे इथे जोडून घेतलेलं आहे. याची जर फोड केली तर म प्लस प होतं, पण म अर्धा आहे म्हणून मी इथे याला जोडूनच घेतलेलं आहे. म साठी म सेपरेट येतो आणि पी साठी प सेपरेट येतो. तर या ब्ल साठी बी एल, इथे पण याची फोड होते अर्धा ब प्लस ल. अशा प्रकारे इथे करून दाखवते तुम्हाला. हे पहा, अर्धा ब प्लस
ल प्लस ई प्लस अर्धा म आणि प्लस प अशा प्रकारे होतं. पण इतकं डिटेलमध्ये करण्यासाठी खूप वेळ जातो आणि मोठा व्हिडिओ होतो, म्हणून इथे ब्लसाठी BL, आयसाठी ईसाठी आय आणि MP साठी म आणि प साठी MP. तर हे जोडून घेतलेलं आहे BLIMP. ब्लिंकची स्पेलिंग इथे तयार झालेली आहे. आता हे पहा, ब्लिंक 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 म्हणते वेळेस ईचा उच्चार होतो, म्हणून इथे ई घेतलेला आहे. ब्ल प्लस ई आणि ब्लिंक न चा उच्चारमध्ये होतो आणि क ब्लिंक. ह्या पहिल्या वेलांटीसाठी ई आणि ब्लिंक न साठी न आणि क. ब्लसाठी ब्ल BL, आय ईसाठी आय आणि NK साठी न क साठी NK. तर ही ब्लिंकची स्पेलिंग इथे बनलेली आहे. परत काय आहे, क्लिक क्ल प्लस ई पहिल्या वेलांटीसाठी येते ई आणि प्लस क. क्लसाठी CL, रस्व ईसाठी आय आणि क साठी इथे CK आलेला आहे. CLICK क्लिक. आता तुम्ही म्हणाल क साठी CK कसं काय आला? क्लिक फास्ट उच्चार आहे क्लिक, म्हणून काय आहे क डबल क घेतलेला आहे. सी साठी पण क येतो आणि के साठी, क साठी सी पण येते आणि के पण येते, म्हणून हे दोन सी आणि के इथे आलेले आहेत. क्लिक फास्ट म्हणण्यासाठी CK आलेला आहे. परत क्लॉक, क्लॉकची फोड केलेली आहे क्ल प्लस आ प्लस क. क्लॉ म्हणते वेळेस आचा उच्चार होतो, म्हणून इथे आ आणि हे क्लॉक. क्ल साठी CL, आ साठी ओ आणि क साठी के. CLOCK ही क्लॉकची स्पेलिंग इथे अशी आलेली आहे. आता इथे पहा क्ल. आता तुम्ही म्हणाल याचा काय उपयोग आहे, हे पहा. क साठी काय येते, के येते किंवा सी पण येते. क साठी काय येते, सी. मग इथे क साठी आलेला आहे सी आणि ह्या ल साठी आलेला आहे एल. ल साठी एल कुठे आहे, हे पहा एल. ल साठी काय आलेला आहे ल, एल. अशा प्रकारे यांचा उपयोग इकडे होतो. तर हे पहा क्ल, याची आपण फोड करून घेतलेली. क्लाउड या शब्दाची आपण इथे फोड केलेली आहे. क्लाउड क्ल आऊड. क्ल प्लस आ प्लस उ प्लस ड. क्ल मध्ये ह्या क्लामध्ये आ लपलेला आहे. क्लाउड, क्लाउड म्हणते वेळेस आचा उच्चार होतो, म्हणून हे आ. मग आता इथे फोड केलेले हे शब्द आहेत. क्ल साठी आलं CL, आ साठी येतं डबल ए येतं, पण आपण इथे एकच ए घेतो. मग आ साठी ए आलेला आहे, उ साठी यू आलेला आहे आणि ड साठी डी. हे आता याच्यामधले प्लस प्लस काढून टाकलं. CLAUD, CLOUD. सॉरी हा, इथे ओ येतो, आ साठी ओ येतो. आता तुम्ही म्हणाल आ साठी ओ कसं काय आला, तर अ साठी आणि आ साठी खूप सारे वेगवेगळे स्वर येतात. अ येते, ओ येते, AU येते. अशा प्रकारे त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे, तिथे तुम्ही पहा. किंवा एक बनवलेले पण आहेत स्वर वेगवेगळे. AU साठी काय येते, AI साठी काय येते, अशा प्रकारे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता माझ्या स्वरांच्या प्लेलिस्टमध्ये. आता हे पहा CLOUD क्लाउड, ही क्लाउडची स्पेलिंग बनली. क्लास, क्लासची स्पेलिंग क्लासची फोड इथे केलेली आहे. क्ल प्लस आ प्लस स. क्लास, क्लास म्हणते वेळेस आ येते. क्ल मध्ये आ लपलेला आहे, म्हणून क्लास. क्ल आस म्हणजे क्ल साठी CL घेतलेला आहे, आ साठी ए आणि स साठी ते डबल एस, कारण क्लास स वर जास्त जोर बसलेला आहे म्हणून डबल एस. क्लासची स्पेलिंग CLASS. क्लीन, क्लीन, क्लीन म्हणते वेळेस ईचा उच्चार होतो, मग क्ल प्लस दीर्घ ई प्लस न. मग क्ल साठी CL, ई साठी EA आणि N. क्लीन, इन. ई आणि एचा उच्चार होतो, म्हणून EA आणि न, क्लीन. अशा प्रकारे क्लॅप, याची फोड इथे केलेली आहे. क्लॅप, क्लॅप म्हणते वेळेस ॲचा उच्चार होतो. क्ल प्लस ॲ प्लस प म्हणजे क्ल साठी CL, ॲ साठी ए आणि प साठी पी. CLAP क्लॅपची स्पेलिंग अशा प्रकारे बनते. आता हे पहा क्लॉक, क्लॉकची स्पेलिंग कशी बनते. आता इथे क्लॉकची फोड केलेली आहे. क्लॉक, क्लॉक म्हणते वेळेस इथे आ येतो. क्ल प्लस आ प्लस क म्हणजे काय, क्ल साठी CL, आ साठी ओ, क साठी CK. इथे CLOCK येतो. क साठी इथे
इथे पण CK आलेला आहे. परत क्लॉकची स्पेलिंग CLOCK. आता हे पहा क्लर्क, क्लर्कची स्पेलिंग आधी क्लर्कची फोड करून घेऊ आपण. इथे क्ल प्लस अर्क, क्लर्क, क्ल मध्ये अ लपलेला आहे म्हणून आणि हे अर्क इथे लिहिलेलं आहे. क्ल साठी CL, अ साठी इथे ई आलेला आहे आणि अर्क साठी RK आलेला आहे. CLERK क्लर्क. अशा प्रकारे क्लाऊन, क्लाऊनची इथे फोड केलेली आहे पहा. क्लाऊन, क्ल प्लस आ प्लस उ प्लस न, क्लाऊन. क्ला म्हणते वेळेस आचा उच्चार होतो म्हणून इथे आ आलेला आहे. मग आता हे आ साठी ओ घेतलेला आहे इथे. अ साठी आणि आ साठी ए येते, ओ येते, AU येते, AI. अशा प्रकारे वेगवेगळे स्वर जोडून येतात. अशा प्रकारे वेगवेगळे स्वर काय येतात, जोडून येतात. अक्षर म्हणजे शब्द बनवते वेळेस, शब्द बनवते वेळेस असे वेगवेगळे स्वर जोडून येतात. पण इथे आ साठी ओ आलेला आहे. आता CL, क्ल साठी CL, आ साठी ओ आणि उ साठी W आणि न साठी N आलेला आहे. CLOWN क्लाऊन, क्लाऊनची स्पेलिंग CLOWN अशा प्रकारे झालेली आहे.